क्षणं धीयताम् सुस्वागतम सर्वांना नमस्कार. शारीरिक स्थानामधला पहिला अध्याय आपण पाहत आहोत. काल आपण 58व सूत्र पाहिलं होतं की नहि एको वर्तते भाव वर्तते न अपि अहेतुकः शीघ्रगत्वात् स्वभावत्वात् भावो न व्यतिवर्तते. म्हणजे कोणताही भाव म्हणजे अस्तित्वात असलेला पदार्थ. भाव याचा अर्थ हा कार्य करायला एकटा प्रवृत्त होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे कोणताही भाव हेतू शिवाय असत नाही. आणि अभाव नावाचा जो पदार्थ आहे तो शीघ्रगामी स्वभावाचा असल्यामुळे आपल्या शीघ्रगामी स्वभावाचा त्याग करत नाही. तर या जगामध्ये जितके भाव आहेत म्हणजे जेवढे अस्तित्वात असलेले पदार्थ आहेत ते सर्व उत्पत्तीशील आहेत आणि त्यामुळेच ते सकारण आणि सहेतुक असतात. असत पदार्थांना कधीच भाव म्हणजे अस्तित्व नसते आणि त्यामुळे त्यांचा अभाव ही होण्याची शक्यता नसते. आणि म्हणून गीतेत म्हटलेलं आहे, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. प्रत्येक भाव पदार्थ हा सकारण असतो पण अभाव मात्र हेतुक असा असतो. आणि अभावाचं विस्तारण वचन हे चरक सूत्रस्थानाच्या 16व्या अध्यायामध्ये झालेलं आहे. आता पुढचं सूत्र पाहूया. अनादि हि पुरुषो नित्यो विपरीतस्तु हेतुजः सदकारणवन्नित्यं दृष्टं हेतुजमन्यथा. अनादि हि पुरुषः नित्यः विपरीतः तु हेतुजः सत् अकारणवत् नित्यं दृष्टं हेतुजम अन्यथा. तर या ठिकाणी अनादिहीच पुरुषः अव्यक्त रूपः आत्मशब्द अभिधेय. तर जो अनादि पुरुष आहे अव्यक्त आहे त्याला आत्मा म्हणतात. विपरीत इति आदिमान राशी पुरुषः पुरुष इत्यर्थः. अत्र एव अनादेः नित्यत्वे शास्त्रांत सम्मति अपि आह. सदित्यादि सदिति त्रिविध समये प्रमाण गम्य भाव रूपम एतेन प्रागभावस्य कारणवतः अपि अभाव रूपतया अनित्यत्वं न व्यभिचारकम्. हेतुजम अन्यथा इति अत्रापि भावरूपम् इति योजनीयं. तेन हेतुजन्यस्य अपि प्रध्वंस अविनाशत्वं परिभूतं भवति. तर पुरुष हा नित्य का अनित्य ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. अनादि अव्यक्त असा जो परमात्मा तो नित्य आहे. या उलट हेतुज असा जो राशी पुरुष आहे तो अनित्य आहे. जो भाव अस्तित्वात असतो परंतु त्याच्या उत्पत्तीचं कोणतंही कारण नसतं त्या सत्पदार्थाला नित्य असे म्हटले जाते. मोह जो भाव अस्तित्वात असतो परंतु त्याच्या उत्पत्तीचं कोणतंही कारण नसतं त्या सत्पदार्थाला नित्य असे म्हणतात. आणि मोह आदी हेतूपासून उत्पन्न झालेला म्हणजेच सत्तावान असूनही कारणावान असणारा जो पुरुष तो अनित्य मानला गेला आहे. तर हा जो राशी पुरुष आहे ज्याच्या टीका करायची तो अनित्य आहे परंतु आत्मा जो आहे. सुभाष जोशी माइक म्यूट करा. तदेव भावात ग्राह्यम
नित्यत्व न कुतश्चन भावाज्ञेयं तद्व्यक्तम् अचिन्त्यं व्यक्तमन्यथा अव्यक्तमात्मा क्षेत्रज्ञः शाश्वतो विधुरव्ययः तस्माद् तस्माद्यन्यत्तव्यक्तं पक्षते चापरं द्वयं व्यक्तमेन्द्रियकं चैव गृह्यते तद्यनिन्द्रियैः अतो अन्यत् पुनर्व्यक्तं लिङ्गग्राह्यम् अतीन्द्रियम् तदेव भावात् अग्राह्यं नित्यत्वं न कश्चन भावात् ज्ञेयं सुभाष तदव्यक्तं जोशी माईक म्यूट करा. सुभाष जोशी माईक म्यूट करा. एकनाथ सर तुम्ही सगळ्यांचे म्यूट करून टाका माईक हा प्लीज. करून टाकतो. अव्यक्तम आत्मा क्षेत्रज्ञः शाश्वतः विभुः अव्ययः तस्मात् यद अन्यत् अव्यक्तं वक्ष्यते च अपरं द्वयं व्यक्तम् ऐन्द्रियकं चैव गृह्यते तत् यत् इन्द्रियैः अतः अन्यत् पुनः अव्यक्तं लिङ्गग्राह्यम् अतीन्द्रियम् किं तत् नित्यत्वम इति आह. तर नित्यत्व म्हणजे काय याबद्दलचं इथं विवेचन आहे. तद एव इत्यादी भावात उत्पत्ती धर्मकात तन्नित्यत्वम न कुतः अपि भावात भवति नित्यम ही न कुतः अपि भवति ततः च आत्मा भावं प्रति निरपेक्षत्वात् सर्वेभ्यः भावेभ्यः अपि अग्रे नित्यं सत एव तच्च एवं भूतं नित्यम् अव्यक्तं ज्ञेयम् अचिन्त्यम् इति अव्यक्त विशेषणम् अव्यक्तं च मूल प्रकृतिः व्यक्तम् अन्यथा इति प्रकृतेः अन्यतम कार्यं महदादिकम् अनित्यम् आकाशम् अपि विकार रूपतया अनित्यमेव उदासीन पुरुषः तु नित्य एव अव्यक्त शब्देन लक्षित इति युक्तमेव अव्यक्त धर्मांतर व्यापकात् पर्यायान् आह अव्यक्तम् इत्यादि पुनः प्रकारांतरेण व्यक्त अव्यक्त अर्थम् आह पक्षते इत्यादि अपरं द्वयमिति प्रकारांतकृतं व्यक्त अव्यक्त द्वयं लिंगग्राह्यम् इति अनुमानग्राह्यम् लिंग म्हणजे अनुमान अतीन्द्रियम् इति अनेन च इंद्रिय ग्रहण योग्यं यत् केनापि शब्दादि लिंगेन गृह्यते न तद अव्यक्तं किंतु यन् नित्यम् अनुमेयं मनो अहंकारादि तदेव अव्यक्तम्. तर या ठिकाणी उत्पत्ती धर्म रहित नित्य परमात्मा हा अग्राह्य असतो आणि त्याची नित्यता कोणत्याही उत्पत्ती धर्म असणाऱ्या भावांनी सिद्ध होत नाही. जो नित्य पुरुष असतो तो अव्यक्त असतो आणि अव्यक्त असल्याने तो अचिंत्य आहे आणि या उलट राशी पुरुष हा व्यक्त आणि चिंत्य असा आहे. प्रारंभी ज्याला चेतना धातू पुरुष असं म्हटलं गेलं तो आत्मा अव्यक्त क्षेत्रज्ञ शाश्वत विभू आणि अव्यय आहे आणि दुसरा जो षडधात्वात्मक किंवा राशी पुरुष म्हणून जो सांगितलेला आहे तो व्यक्त असतो. व्यक्त पुरुष म्हणजे जो इंद्रियाद्वारे समजू शकतो म्हणजे
ज्याचे इंद्रियाद्वारे ग्रहण होऊ शकते. गृह्यते तद इंद्रियेही. आणि जो अव्यक्त पुरुष असतो तो अतिंद्रिय आहे, तो केवळ लिंगग्राह्य म्हणजे केवळ अनुमानाने जाणता येणारा असतो. या सूत्रामध्ये अव्यक्त असा जो आत्मा त्याचे ज्ञान केवळ लिंगद्वारा होते असे म्हटले आहे. आणि लिंग याचा अर्थ सांगताना अनुमान म्हणजे लिंग असे स्पष्टीकरण चक्रदत्तांनी केलेलं आहे. आणि मेदिनी कोशात सुद्धा लिंगम चिन्हे अनुमानेन असा अर्थ दिलेला दिसतो. तर लिंगेत अनेन म्हणजे अनुमीयते अनेन इथे लिंगम असे स्पष्टीकरण. आणि याचे ज्ञान केवळ महर्षींना ज्ञानचक्षुद्वारा होते. तर आत्मा हा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि अतिंद्रिय आहे. आणि जो चिकित्सा करायचा पुरुष आहे तो मात्र इंद्रियाने त्याचं ज्ञान होतं. खादीनि बुद्धिरव्यक्तम अहंकारस्तथा ष्टमः भूत प्रकृतिरुद्दिष्टा विकाराश्चैव षोडश बुद्धि इंद्रियाणि पंचैव पंचकर्मेन्द्रियाणि च समनस्काश्च पंचार्था विकारा इति संज्ञिताः. विकार कशाला म्हणतात ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर खादीनी म्हणजे सूक्ष्म भूत खादीनी म्हणजे पंचमहाभूत. तन्मात्र शब्दाभिधेय तर सूक्ष्म असलेली जी तन्मात्र रूप महाभूत. बुद्धी ही महद शब्दाभिधिया तर बुद्धी त्यालाच महत्. अव्यक्त मूल प्रकृती ही अहंकार बुद्धी विकारा बुद्धी सहा त्रिविधा भूतादी तेजसः वैकारिकः च भूतानां स्थावर जंगमानां प्रकृतिर्भूत प्रकृतिः अत्र च अव्यक्तं प्रकृतिः एव परं बुद्ध्यादयस्तु स्वकारण विकृति रूपा अपि स्वकार्य अपेक्षया प्रकृतिरूपा यः प्रकृत्वेन उक्ताः. यद उक्तं मूल प्रकृतिः अविकृतिः महदाद्या प्रकृति विकृतयः सप्त विकाराः विकारा न आह विकारा इत्यादि एवं शब्दो भिन्न क्रमेण अवधारणे तेन विकाराः एव षोडश परम न प्रकृतयः. बुद्धि इंद्रियाणि पंचार्था इति स्थूलाः आकाशद्वयः शब्दादिरूपाः गुणगुणिनोः परमार्थता भेदो न अस्ति एव अस्मिन् दर्शने. तर या ठिकाणी प्रकृती कशाला म्हणतात आणि विकृती कशाला म्हणतात याबद्दलचं वर्णन आहे. तर आकाश आदी 5 महाभूतांच्या तन्मात्रा बुद्धी अव्यक्त अहंकार अशी 8 प्रकारची भूत प्रकृती असते आणि 16 प्रकारचे विकार असतात. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय मन आणि 5 इंद्रियार्थ म्हणजे इंद्रियांचे विषयांच्या समूहाला विकार म्हणतात. तर त्याला वरच्या भागाला प्रकृती म्हणतात आणि हे जे 16 आहेत ते विकृती आहेत. तर या ठिकाणी पंचमहाभूत महत अहंकार आणि अव्यक्त यांना प्रकृती म्हटलेलं आहे. आणि सांख्यशास्त्रानुसार मात्र केवळ अव्यक्ताला प्रकृती म्हटलेलं आहे. अन्य 7 यांना उभयात्मक म्हणजे प्रकृती विकृती मानलेलं आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार पंचमहाभूतापासून इंद्रिय आणि तन्मात्रा यांची उत्पत्ती मानली जाते. सांख्यशास्त्रापेक्षा हा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे. सामान्यतः प्रकृतीची 2 स्वरूप असतात, एक मूल प्रकृती आणि भूत प्रकृती. तर अव्यक्त ही मूल प्रकृती आहे आणि आयुर्वेदानं वर्णन केलेल्या अन्य 7 प्रकृती या भूत प्रकृती आहेत असे म्हणता येईल. ते वातज पित्तज कफज ह्या सगळ्या ज्या प्रकृती त्या भूत प्रकृती आहेत. आणि हे महद बुद्धी हे सगळे मूल प्रकृती. इति क्षेत्रम समुत्तिष्ठम सर्वम अव्यक्त वर्जितम
अव्यक्तम अस्य क्षेत्रस्य क्षेत्रम ऋषयो विदुः एनमेव प्रकृति विकार समूहम क्षेत्र क्षेत्रज्ञ भेदेन विभजते अव्यक्त वर्जितम इति प्रकृति उदासीन वर्जितम प्रकृतेः च उदासीन पुरुषः चैतन्येन चैतन्यम अस्ति एव तर हे तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ तर मूल प्रकृती सोडून वर वर्णन केलेल्या 7 भूत प्रकृती आणि 16 विकार यांच्या समवायाला क्षेत्र म्हटलेलं आहे आणि या क्षेत्राला जाणणारा अव्यक्त असा क्षेत्रज्ञ आणि याचं ज्ञान केवळ समाधी कालातच ऋषी लोकांना होतं. तर हे थोडक्यात हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा क्षेत्रज्ञ हा आत्मा आहे आणि तो आत्मा हा अनुमानाने समजून घेता तो प्रत्यक्ष दिसत नाही. ते फक्त ऋषी मुनींना हा आत्मा किंवा दिसू शकतो. जायते बुद्धी अव्यक्तात् बुद्ध्या अहमिति मन्यते परम खादिनी अहंकारात् उत्पद्यन्ते यथाक्रमम् ततः संपूर्ण सर्वांगो जातो अभ्युदित उच्यते. संप्रति महाप्रलयान्तरं यथा आदिसर्गे बुद्ध्यानुत्पादो भवति तदा जायते इत्यादि बुद्ध्या अहमिति मन्यते इति बुद्धेः जातेन अहंकारेण अहमिति मन्यते इत्यर्थः. खादीनि इति खादीनि सूक्ष्माणि तन्मात्र रूपाणि तथा 11 इंद्रियाणि वचनं हि प्रकृतेः महास्ततो अहंकार तस्माद् गणश्च षोडशकः यथाक्रममिति यस्माद् अहंकाराद् उत्पद्यते तेन क्रमेण तत्र वैकृतत्वात् सात्विकात् अहंकार तैजस सहायाद् 11 इंद्रियाणि भवन्ति. भूतादेहे तु अहंकारात् तामसात् तैजस सहायात् पंचतन्मात्राणि यदुक्तं सात्विक एकादशकः प्रवर्तते वैकुंठात् अहंकारात् भूतादेहे तन्मात्रः सः तामस तैजसाद् उभयम् तत् इति अहंकारिक कार्यान्तरं तन्मात्रेभ्यः उत्पन्न स्थूलभूत संबंधात संपूर्ण सर्वांगो जात इति आदि सर्गो जातः. तर या ठिकाणी सृष्टी उत्पत्ती क्रम सांगितलाय की अव्यक्तापासून बुद्धी तत्व, बुद्धीपासून अहंकार, अहंकारापासून आकाश आणि वगैरे या सूक्ष्म महाभूतांची क्रमशः उत्पत्ती होते आणि त्यानंतर संपूर्ण अंग प्रत्यंगाद्वारे पूर्णता येऊन जात म्हणजे उत्पन्न झाले असे म्हटलेले आहे. सांख्य तत्वज्ञानानुसार प्रकृतीपासून महत बुद्धी तत्व उत्पन्न होते, महत पासून अहंकार उत्पन्न होतो. अहंकार 3 प्रकारचा सात्विक, राजस आणि तामस. सात्विक आणि राजस अहंकारापासून 5 इंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि मन यांची उत्पत्ती होते. तर राजसिक आणि तामसिक अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि पंचतन्मात्रानंतर पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. हा सांख्य तत्वज्ञानानुसार इथं सृष्टी उत्पत्ती क्रम सांगितलेला आहे. सर तुम्हीच बंद करून द्या, ते 2 जणांची चालू आहे ऑडिओ प्लीज. तर जायते बुद्धी अव्यक्तात या ठिकाणी
साधारण श्लोक आपला पुढे जायचं आपल्याला. पुरुषः प्रलये चेष्टैः पुनर्भावैः वियुज्यते अव्यक्ताद् व्यक्ततां याति व्यक्ताद् अव्यक्ततां पुनः रजस्तमोभ्याम् आविष्टश्चक्रवत् परिवर्तते येषां द्वन्द्वे पराशक्तिः अहंकार पराश्च ये उदय प्रलयौ तेषां न तेषां ये कुतोऽन्यथा एवं आदिसर्गे प्रकृतेः महदादिसर्ग दर्शयित्वा महाप्रलये प्रकृतौ अव्यक्त रूपायां बुद्ध्यादीनां लयमाह पुरुष इत्यादि इष्टैः भावैः इति भोगार्थम इष्टैः बुद्ध्यादिभिः अन्ये तु एवं भूत संगम जन्मनि बुद्ध्यादि वियोगं च मरणे भुवते तन्न जन्म मरणयोः बुद्ध्यादीनां विद्यमानत्वात् उक्तं हि अतीन्द्रियैः तैः अतिसूक्ष्म रूपैः आत्मा कदाचित् न विमुक्त पूर्वः न एव इंद्रियैः न एव मनोमतिभ्यां न च अपि अहंकार विकार दोषैः. शारीर अध्याय 2. तथा अन्यत्रम अपि अयुक्तम पूर्व उत्पन्नम असक्तम नियतम महदादि सूक्ष्म पर्यंतम संसरति निरूप भोगम भावैः अधिवासितम लिंगम. सांख्यकारिका 40. तस्मात् महाप्रलयम् एव प्रकृतौ लयः तथा आदिसर्ग एव प्रकृतेः महदादि सृष्टिः इति एतदेव प्रपंचम लयं च प्रकृतेः आह अव्यक्तादि इत्यादि. अव्यक्तादि प्रकृतेः व्यक्तताम् इति महदादि महाभूत पर्यंतम प्रपंच रूपतां याति. व्यक्तादि महाभूत प्रपंचादि अवस्थातः पुनः अव्यक्त रूपता याति गच्छति. महाप्रलये हि महाभूतानि तन्मात्रेषु लयं यान्ति तन्मात्राणि तथा इंद्रियाणि च अहंकारे लयं यान्ति. अहंकारो बुद्धौ अहंकार बुद्धीमध्ये लय होतो. बुद्धिश्च प्रकृतौ इति लयक्रमः. अयं च लयक्रमो मोक्षे अपि भवति परन्तु तत्र तं पुरुषं प्रति पुनः सर्गं न आरभते प्रकृतिः. अयं संसारः कुतो भवति इत्याह रज इत्यादि आविष्टः युक्तः चक्रवत् परिवर्तते इति पुनः पुनः लय सर्गाभ्याम युज्यते. लय आणि सर्ग. सर्ग म्हणजे जन्म आणि लय म्हणजे नाश. तर हे परिवर्तन हे चाकासारखं चक्रवत् परिवर्तते. द्वंद्व इति रजस्तमो रूपे मिथुने अहंकार परा इति अहंकारात् मेदम इत्यादि मिथ्या ज्ञान पराः उदय प्रलय जन्म मरणे किंवा लय. उदय म्हणजे जन्म आणि प्रलय म्हणजे मरण असा पण शब्द आहे किंवा लय सर्ग. अतः अन्यथा ये रोगद्वेष विमुक्ताः निरहंकाराः तेषां न उदय प्रलयो भवतः. परंतु जे लोक राग आणि द्वेष यांच्यापासून मुक्त आहे जे निरहंकारी आहे ज्यांना अहंकार नाही त्यांना मात्र जन्म आणि मरण नाही. न उदय प्रलयो भवतः. ते परत जरा अध्यात्म सर्व सांगितलेलं आहे या ठिकाणी. तर पुरुषः प्रलयेच इष्टैः पुनर्भावैः वियुज्यते अव्यक्ताद् व्यक्ततां याति व्यक्तात् अव्यक्ततां पुनः. व्यक्तामधून अव्यक्त आणि अव्यक्तामधून व्यक्त. रज हा तमोभ्याम आविष्ट चक्रवत् परिवर्तते. येषां द्वंद्वे पराशक्ती अहंकार पराश्च ये. जे अहंकार आणि रजतम आहे त्याच्यामध्ये हे
चक्रवत परिवर्तन असतं, परंतु उदय प्रलयो तेषाम न तेषाम ये तो अन्यथा. परंतु जे राग द्वेष विमुक्त आहेत त्यांच्यामध्ये मात्र जन्म मरण नाही. तर या ठिकाणी संपूर्ण अंगाने उत्पन्न झालेला हा पुरुष प्रलय काळी पुन्हा आपल्या इष्टभावांनी विरहित बनतो. हा पुरुष उत्पत्ती काळी अव्यक्तातून व्यक्त रूप प्राप्त करत असतो आणि प्रलय काळी पुन्हा व्यक्त रूपातून अव्यक्त रूप धारण करतो. रजोगुण आणि तमोगुणांनी वेढलेला हा पुरुष जन्म मरण या क्रमचक्रात गुंतून पडतो. या चक्रातच तो फिरत राहतो. आणि ज्या व्यक्तीमध्ये या रजोगुण आणि तमोगुणी फार आसक्ती असते, जे अहंकारयुक्त असतात, तेच जन्म मरणाच्या बंधनात पुन्हा पुन्हा सापडतात. या व्यतिरिक्त जे रजोगुण आणि तमोगुणापासून अलिप्त असतात आणि अहंकार रूपी मिथ्याज्ञानापासून मुक्त होतात, ते जन्म मरणाच्या संसारिक बंधनातून मुक्त होतात. या सूत्रामध्ये प्रलय आणि उदय हे जे दोन शब्द वापरलेले आहेत ते मृत्यू आणि जन्म या अर्थानं आलेले आहेत. गीतेमध्ये सुद्धा प्राणी समूहाला भूतग्राम ही संज्ञा वापरलेली आहे. भूतवा भूतवा प्रलीयती असं म्हटलेलं आहे. म्हणजे जन्माला येतो आणि मरतो. भूतवा भूतवा प्रलीयती. तर तो जन्म मरणाच्या बंधनात अडकतो, त्याला भूतग्राम असं म्हणतात. इतर पुराणांमध्ये जो महाप्रलय सांगितलेला आहे तो इथं अपेक्षित नाही. मत्स्य पुराणातील वर्णनाप्रमाणे मन्वंतराच्या अंतानंतर महाप्रलय होतो. कूर्म पुराणात 4 प्रकारचा प्रलय सांगितलेला आहे. नित्य म्हणजे सांसारिक वस्तूचा जो क्षय होतो तो नित्य प्रलय हो. नैमित्तिक म्हणजे कल्पानंतर 3ही लोकांचा क्षय, त्याला नैमित्तिक प्रलय म्हणतात. प्राकृत म्हणजे प्रकृतीपासून महत आदीपासून विशेषपर्यंतच्या सर्व तत्वांचा विनाश हा प्राकृत प्रलय मानला जातो. आणि आत्यंतिक ज्ञानाची पूर्णावस्था प्राप्त होऊन ब्रह्मामध्ये विलीन होणे याला आत्यंतिक प्रलय म्हटलेलं आहे. तर नैमित्तिकांच्या मतानुसार 1 खंड प्रलय, 2 महाप्रलय असे प्रलयाचे 2 प्रकार असतात. सांख्यांच्या मते सृष्टी उत्पत्ती आणि प्रलय हे दोन्ही प्रकृतीचेच परिणाम आहेत. आयुर्वेदाला अपेक्षित प्रलय उदयाचे विवेचन हेच उत्तर. आयुर्वेदाला प्रलय उदय म्हणजे जन्म मृत्यू हे आयुर्वेदाच्या दृष्टीने प्रलय आणि उदय आहे. प्राणापानौ निमेषाद्या जीवनं मनसो गतिः इंद्रियांतर संचारः प्रेरणं धारणं च यत् देशांतर्गति स्वप्ने पंचत्व ग्रहणं तथा दृष्टस्य दक्षिणेनाक्षणा सव्येनावगमस्तथा इच्छा द्वेष सुखं दुःखं प्रयत्नश्चेतना धृतिः बुद्धिस्मृतिरहंकारो लिंगानि परमात्मनः यस्मात् समुपलभ्यन्ते लिंगान्येतानि जीवतः. न मृतस्यात्मलिंगानि तस्मादाहुर्महर्षयः शरीरं हि गते तस्मिन् शून्यागारमचेतनं पंचभूतावशेषत्वात् पंचत्वं गतमुच्यते. तर इथे आत्मायुक्त शरीराचं वर्णन आहे आणि आत्म्याची लक्षणं या श्लोकामध्ये दिलेली आहेत. आत्मा म्हणजे चैतन्ययुक्त शरीराची. तर प्राण अपान निमेष आद्या जीवनं मनसः गतिः इंद्रियांतर संचारः प्रेरणं धारणं च यत् देशांतर गतिः स्वप्ने पंचत्व ग्रहणं तथा दृष्टस्य दक्षिणेन अक्षणा सव्येन अवगमस्तथा. सव्य म्हणजे डावं, दक्षिण म्हणजे उजवं. इच्छा द्वेष सुख दुःख प्रयत्न चेतना धृती बुद्धी स्मृती
अहंकार लिंगानी परमात्मनः, ही शरीरात आत्मा असतानाची लक्षणं जी जाणवतात ती वर्णन केलेली आहेत. यस्मात् समुपलभ्यन्ते लिंगानी एतानी जीवतः, ती जिवंत पुरुषाची लक्षणं आहेत. न मृतस्य आत्मलिंगानी, मेल्यावर ही लक्षणं दिसत नाही. तस्मादाहुर महर्षयः शरीरम ही गते तस्मिन् शून्यागारम अचेतनम पंचभूत विशेषात्वात पंचत्व. आणि मग हा आत्मा निघून गेल्यावर ते शरीर आहे ते सगळं पंचमहाभूतामध्ये विलीन होतं, म्हणून त्याला पंचत्वाला गेला असं म्हणतात. पंचत्वम गतम उच्यते. टीका बघूया. किम लिंग पुरुषस्य च इत्यस्य उत्तरम. तर पुरुषाची जो काही प्रश्न विचारला की पुरुषाची आत्म्याची जिवंत पुरुषाची काय लक्षणं, ते त्याचं हे उत्तर आहे. तर प्राण अपान म्हणजे उच्छ्वास निश्वास, श्वास आणि उच्छ्वास. निमेष आद्या इति आद्य शब्द ग्रहण उन्मेष आद्या हा प्रेक्षण विशेषः गृह्यन्ते. डोळे उघडणं मिटतं. मनसो गती मनसा पाटलीपुत्र गमनादि. तर मन हे नाशिकमध्ये असून पाटलीपुत्रापर्यंत पण जाऊ शकतं. ही मनाची गती आहे, ती पण ही जीव आत्मा शरीरामध्ये असल्याचं लक्षण आहे. इंद्रियांतर संचार हा अपि मनसः एव. या इंद्रियातून त्या इंद्रियामध्ये जाणं. यथा चक्षुः परित्यज्य मनः स्पर्शनम अधिष्ठिती येतं. म्हणजे मन डोळ्यामध्ये असतं त्यावेळेला आपल्याला डोळ्यांनी दिसतं, परंतु ज्यावेळेला मन हे त्वचेच्या ठिकाणी जातं त्यावेळेला स्पर्शाची जाणीव होते. तर हा इंद्रियांतर संचार हे जी काही गोष्ट आहे ती आत्मा मनाशी संयुक्त असल्यामुळे होत असते. प्रेरणम तथा धारणम च मनसः एव सिद्धेयम. प्रेरणा धारणा देशांतर्गती स्वप्ने इति छेदः. स्वप्नामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या काही ज्या गोष्टी वगैरे दिसतात ते सुद्धा आत्मसंयुक्त मनाची लक्षणं आहेत. पंचत्व ग्रहणम मरण ज्ञानम. पंचत्व ग्रहण म्हणजे मरण. सव्येन अवगमयति सव्येन अक्षणा स एव दक्षिणाक्षी दृष्टो घट इत्यावगम. तर डाव्या डोळ्याला जे दिसतं तेच उजव्या डोळ्याला दिसतं. हे जे काही अशा पद्धतीचं एकरूपता आहे ती ही शरीरामध्ये आत्मा असल्यामुळे दिसते. चेतना ज्ञान मात्रम. चेतना ज्ञान. बुद्धी हेतू उहापोह ज्ञानम. काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचा विचार करणं चर्चा करणं म्हणजे बुद्धी. अथ कथम एतानि आत्मानं गमयति इत्याह यस्माद् इत्यादि जीवत इति पंचमहाभूताति अतिरिक्तम असंयुक्तस्य. पंचत्वं तु यद्यपि जीवतो न भवति किंतु मृतस्यैव. तर पंचत्व हे मेलेल्या व्यक्तीला म्हणतात. तथापि पंचत्व मृत शरीरे दृश्यमानं विपर्ययात पंचत्वाभाव जीवत शरीर लिंगम भवति इति ज्ञेयम्. अत्र एव उदाहृता प्राणापानादयो न भूतमात्रे भवन्ति. निरात्मकेषु इष्टिका मृत शरीरादिषु अदर्शनात् न च मन एव भूत व्यतिरिक्तम आत्मा भवितुम अर्हति यतस्तस्यापि कारणरूप. तर मन आणि आत्मा हे जिवंत शरीरामध्ये संयुक्त रूपाने असतात. प्रेरणादि आत्मना कर्ता कर्तव्य न अपि इंद्रियाणि आत्मत्वेन स्वीकर्तुं पार्यन्ते. यतः तथा सति इंद्रियांतरोपलब्धम अर्थम न इंद्रियाणि यज्ञ दत्तोपलब्ध कर्म देवदत्त इव प्रतिसंधातुं समर्थानि भवेयुः अस्ति च इंद्रियांतरोपलब्धार्थ प्रतिसंधानम यथा सुरभि चंदनम स्पृशामि इत्यत्र. तस्मात् मन इंद्रिय